जी स्कूटी आहे तिचा आरसा फिरवा आपण. थँक्यू. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. चला तिसरे पंच आपण या, कारण की आक्षेप आहे सनील पाटील यांच्या गोलंदाजीवरती, त्यामुळे विनंती असेल थर्ड अंपायर. रोशन येत आहेत. धावसंख्या आहे 12. आई गावदेवी भंडारली आणि सामना सुरू आहे आयरेगाव या दोन टीम मध्ये. धावसंख्या 12 आहे. स्वीप करतायत इनफिल्डच्या वरून. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. विशाल पवारने पॉवरफुल बॅटिंग केली या आधीच्या मॅचमध्ये. सापाड चषकामधील तिसरं अर्धशतक देखील पूर्ण केलं. 7 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते 1 धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी भंडारली या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 21. थँक्यू सो मच. जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव आयोजित नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. 5 आणि 6 जानेवारीला आयरेगाव चषकाचं आयोजन आहे. प्रवेश फी फक्त 6,500 रुपये आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. 5 आणि 6 जानेवारीला आयरेगाव चषक. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सनील पाटील, संदीप पाटील, करण भगत आणि मोनिश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फिल्डर आहेत शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. निशांत
2 धावांची पेनल्टी असणार आहे, कारण की 12 मॅन नाही आहे आयरेगाव या टीमचा, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा आहे. जेव्हा इनिंग संपेल तेव्हा त्या 2 धावा ॲड होतील. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग करण भगत आहेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. तेजस भोईर आमच्या समवेत आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26 धावा. 5 षटकांचा सामना आहे. सामना क्रमांक 5वा सुरू आहे. यापुढील सामना असेल कोलेगाव विश्वास पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल ओमसाई आगासन, ओमकार पाटील. फुलर लेनचा चेंडू आहे, बॅटच्या आतलीकडे लागते. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅचमध्ये मनीष आणि जयेशने. जयेश पाटील आणि मनीष पाटील ही जोडी आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत गॅप मधून. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, धन 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 करत सीमा पार, चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टर सचिन पाटील पहिल्या दिवसापासून नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत आणि शेवटच्या दिवशी तर डबल धमाका आहे. या सापाड चषकामध्ये कोणतीही कमी नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 32. धावसंख्या 32 आहे. 32. कारण की शेवटच्या दिवशी शुक्रवारी रायगडचा टायगर अजय गायकवाड आणि महाराष्ट्राची लाडकी गायिका सपना पाटील यांचा ऑर्केस्ट्रा देखील आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत जयेश पाटील आणि मनीष पाटीलचं मी कौतुक करेन. खास करून जयेश पाटील नक्कीच खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो खेळतो 26 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतो मनीष पाटील. कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सेवन 37 धावा धावफलकावरती आहेत. या आधीच्या मॅचमध्ये 100+ धावा आपण पाहिल्या होत्या. याही मॅचमध्ये तेच चित्र पाहायला मिळेल का, कारण की भंडारली या टीमने चांगली सुरुवात केली आहे. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करतायत. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भंडारली या टीमची 39-39.
चला तिसरे पंच आपण जायचं आहे शेखर सर. चला आक्षेप आहे शैलीवरती. धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. सामना क्रमांक 5 सुरू आहे. चला टॉससाठी इन्व्हाइट करतोय आगासन आणि कोळेगाव दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या आणि फोटोशूट देखील केला जाईल दोन्ही कॅप्टनचा. धावसंख्या आहे 39. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनील पाटील. क्षेत्ररक्षक आहेत करण भगतने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का भंडारली या टीमला. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. किशोर पाटील विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. करण भगतने खूप चांगला झेल पकडला लॉंग ऑनला. यावेळी लाईन पाहावी लागणार आहे. एक धाव तर कंप्लीट केली. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट +1 मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. चला या पुढील सामना असेल कोलेगाव विपक्ष आगासन या दोन टीम मध्ये. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय मनीष पाटीलच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने ऑनसाइडला लॉप केलं. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. धावसंख्या 6ने पुढे जाईल 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली. पंच करतायत क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धाव मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या 2ने पुढे जाईल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. याही मॅचमध्ये नक्कीच धावांचं डोंगर उभं केलेलं आहे आतापर्यंत भंडारली या टीमने. आज हाय स्कोरिंग सामने आपण पाहतोय कारण की पहिल्या मॅचमध्ये 82 बनवल्या होत्या. ऑन साइडला खेळतात. फ्लिक केल्या टीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. 50 कंप्लीट.
50 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये दातिवली टीमने 82 धावा बनवल्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या आडिवली या टीम समोर. दुसऱ्या मॅच मध्ये जय मसोबा मानेरे संघाने 69 धावा बनवल्या होत्या, त्या धावा देखील डिफेंड केल्या. तिसऱ्या मॅच मध्ये उंबारली संघाने 53 धावांचा पाठलाग केला आणि चौथ्या मॅच मध्ये निलजे संघाने तब्बल 113 धावा बनवल्या आणि 114 धावा डिफेंड केल्या. त्यामुळे आज हाय स्कोरिंग सामने आपण पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, लेग ब्रेक हा चेंडू आल्या डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 50 धावा. ओमकार पाटील येत आहेत टॉससाठी. ओमसाई आगासन या टीमचे कॅप्टन. विनंती असेल कोलेगाव टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. गोलंदाजी मार्कवरती मोनिश म्हात्रे या चौथ्या षटकामध्ये. ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने. मनीष पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. 7 चेंडू 25 वरती खेळतोय मनीष पाटील. मोनिशच्या विरोधात हा हल्ला चढवलेला आहे मोनिश म्हात्रे. फुल टॉस. फिल्डर आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. विशाल पाटील वेलकम, स्वागत आहे. साई भक्त विशाल पाटील यांचे इथे आगमन होत आहे. सापाड या टीमला नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. विशाल पाटील सापाड वेलकम, स्वागत आहे.
चला चेंडू नवीन घ्यायचा आहे. चेंडू सापडत नसेल तर नवीन घ्या, कारण की नियम आहे कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल. धावसंख्या आहे 62. चांगली धावसंख्या बनवली आहे. याही मॅचमध्ये हाय स्कोरिंग सामना आपण पाहतोय. गावदेवी भंडारली आणि जय हनुमान आयरेगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना ओमसाई आगासन आणि त्यांना फाईट करेल कोलेगाव. दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग आलाय. हा तिसरा षटकार मनीष पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 68-68. यस, साई भक्त विशाल पाटील यांचे ते आगमन होत आहे. मिस टायमिंग आहे आणि करण भगत आले होते, झेलपर्यंत पोहोचले देखील होते, झेल पकडू शकले नाहीयेत. आणि यस, विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपात. फलंदाज झालाय बाद किशोर पाटील. बॅक टू द पविलियन. ही क्लॅरिटी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. ग्रामीण टेनिस क्रिकेट हे नाव नाही तर आता ब्रँड झालेलं आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम, साहिल असतील, सुजल असतील, प्रणय बेडेकर असतील, फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. अकरा चेंडू आणि 44 या धावांवरती बॅटिंग करतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या मनीष पाटील साठी. मोनिश म्हात्रेचा खरपून समाचार घेतला जातोय. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? संदीप पाटील आले होते. झेल पुन्हा एकदा सोडला जातोय आणि मिळते एकदा चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 76 धावा. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय फलंदाज मनीष पाटीलला. भाग्यजी मात्र यांना विनंती असेल आपण देखील या. आणि ड्रॉ देखील केला जाईल.
सोमनाथ पाटील स्मृती चषक कोलेगाव येत्या 6 आणि 7 जानेवारीला ती स्पर्धा आहे आणि त्याचं इथे लाईव्ह ड्रॉ पण करणार आहोत. करण भगत आलेले आहेत अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू आला डॉट बॉल, धावसंख्या 76. बघा रिव्ह्यू नाही आहे व्हाईट बॉलसाठी. करण राईट आर्म ओव्हर द विकेटने. क्या बात आहे, हेलिकॉप्टर उडवलाय आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार देखील येतोय. काय बॅटिंग सुरू आहे. 49 धावांवरती बॅटिंग करतोय फलंदाज मनीष पाटीलचा बल्ला बोलतोय. या मॅच मध्ये याआधी विशाल पवारने चांगली बॅटिंग केली होती, 50 धाव बनवल्या होत्या निलजे संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये 49 धाव बनवल्यात मनीष पाटीलने. एक धाव दूर आहे. लॉफ केला, इनफिल्डच्या वरून खेळतायत सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय आणि सापाड चषकामधील हे 4थं अर्धशतक बॅट दाखवायचे आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 86 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. 86 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. वैयक्तिक खेळतो 55 या धावसंख्येवरती मनीष पाटील. पुन्हा एकदा लॉफ्टेड इज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 92. फुलटॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या आहे 94. 2 धावा अजून ऍड करूया पेनल्टीच्या. धावसंख्या होईल 96 आणि 97 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जय हनुमान आयरेगाव या संघासमोर. आई गावदेवी भंडारली या टीमने 30 चेंडू बनवायच्या धावा 97 या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. सन्मान्य विशालजी पाटील साई भक्त यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. यस, कॉईन आहे आमच्याकडे. भारतीय नाणं हेड अँड टेल, छापा काटा असा कॉल करायचा. आगासांचे कॅप्टन कॉल करतील. ओमकारचा छापा असा कॉल आणि कॉल त्यांच्या अपोजिट आलाय. सो टॉस जिंकला टीम कोळेगावच्या कॅप्टनने. आसनावरती ग्रहण करा. 5 ओव्हरची मॅच आहे. आता टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? डिसिजन पेंडिंग असेल, चर्चा करून सांगतो. जास्तही पेंडिंग ठेवू नका, कारण कदाचित सर्व खेळाडू उपस्थित नसतील, त्यामुळे कदाचित हा डिसिजन घेतला की पेंडिंगच आहे. नाही, पेंडिंगच आहे. नाही, डिसिजन खेळाडू सगळे आहेत, सगळं म्हणजे सगळा स्क्वॉड तुमचा आलेला आहे या ठिकाणी. चर्चा करून सांगतो आम्ही. येस, ही स्पर्धा कशी वाटते? कारण या स्पर्धेचं मेन तुला आकर्षण सांगतोय की 4 कॉमेंटेटर त्यांच्यासाठी सायकल्स आहेत. त्यानंतर 12th मॅन जे आहेत, म्हणजे टॉप 4मध्ये क्वालिफाईड होणारे 4 संघ, त्यांचे 12th मॅन, त्यांना 4 सायकल्स आहेत. त्यानंतर अंपायर्स आहेत, अंपायर्सलाही या ठिकाणी सायकल ठेवण्यात आली आहे. त्यानंतर ऑपरेटर अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी, स्कोरर, DJ ऑपरेटर यांच्यासाठी कूलर ठेवल्या गेलेल्या आहेत. या संकल्पनेबद्दल अधिक शेठ पाटील आणि पिंटू शेठ पाटील यांच्याबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? स्पर्धेचं आयोजन तर खूपच चांगलं आहे, त्याबद्दल नो डाऊट. आणि आम्ही सापाड संघाचे धन्यवाद करू की आम्हाला एंट्री दिली याबद्दल. थँक्यू सो मच. हे कॅप्टनचं ओपिनियन. आता ओमकार डिसिजन पेंडिंग आहे, सो आपण काहीशी वेगळी चर्चा करू. ओमकार, सध्याचा परफॉर्मन्स तुमच्या टीमचा कसा चालला आहे? चांगलं चाललं आहे. कोणता असा स्पेशली प्लेअर ज्याची तुला कमी वाटते की त्याचं फॉर्ममध्ये येणं बाकी आहे तुमच्या टीममधून? आज पूर्ण टीम आहे आमची. नाही, असं सध्या तरी सध्याच्या सिच्युएशनला, सध्याच्या खरं तर या क्रिकेट सीझनमध्ये असा कोणता स्पेशली खेळाडू आहे
की तुला असं वाटतं की त्या खेळाडूंनी खेळावं परंतु त्याच्याकडनं तो खेळ होत नाही, असा कोणता खेळाडू आहे तुमच्या टीममध्ये? केजोमीने इन्फॉर्म होता, आता आता येईन आहे. अच्छा, म्हणजे तो चांगलं परफॉर्म अजूनही करेल. ही स्पर्धा कशी वाटते? निल्सन मडवीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तोही खरं तर जवळून या स्पर्धेला बघतोय आणि खास आकर्षण की तब्बल कॉमेंटेटर अंपायर यांना आणि 12th मॅनला सायकल्स ठेवण्यात आलेल्या आहेत पिंटू शेठ पाटील आणि आदिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. या संकल्पनेबद्दल आणि खूप कमी प्रवेश फीमध्ये टू व्हीलर बाईक मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी आहे, या संकल्पनेबद्दल तू काय म्हणशील? पहिल्यांदाच बघतोय का 12व्याला पण सायकल आहे, कॉमेडियनला पण सायकल आहे, त्यांचा मी मनपूर्वक आभार करतो. थँक्यू सो मच. आगासनचे कॅप्टन ओमकार आपल्यासोबत होते. तर टॉस बॉक्समधून न्यूज प्युअर त्यांचा डिसिजन काय तो आम्ही आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत कळू शकलो नाही, परंतु त्यांचा डिसिजन जसा येईल तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सो काही ड्रॉ या ठिकाणी करतोय. आय थिंक सो एक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेचा ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. सो या ड्रॉमध्ये बघूयात की कोणते संघ कोणत्या संघा अपोजिट खेळतील. तर दिवस पहिला 6 दिनांक 6 रोजी कोणते संघ खेळतील? पिसवली. पहिला सामना असेल पिसवली आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल भोपर. प्रवीण यांचा संघ भोपर असा पहिला सामना पाहायला मिळेल. 6 तारखेचा पहिला सामना. त्यानंतर दुसरा सामना आपण बघूयात कोणते संघ एकमेकाच्या विरोधात असतील. तर 6 तारखेला दुसऱ्या सामन्यामध्ये राहुलचा भोपर संघ आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल गोळवली बी. ह्या दोन टीममध्ये ही लढत असेल. सो दुसरा सामना राहुलचा संघ गावदेवी भोपर आणि त्यांच्या विरोधात संघ गोळवली बी. हा 7 तारखेचा तिसरा सामना अधिक पाटील यांच्या शुभ असतात, तो ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करतोय. समीर पाटील यांचा संघ सोनारपाडा, RM11 गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात जागृती स्पोर्ट्स VCC उसरगर ही मॅच असेल. त्यानंतर चौथ्या मॅचमध्ये बघूयात आपण कोण कोणाच्या विरोधात. दावडी आणि त्यांच्या विरोधात संदप. पाटील इवन संदप आणि दावडी हा चौथा सामना. आणि त्यानंतर हा पहिल्या दिवसाचा लॉट पूर्ण म्हणजे 8 संघ एकमेकाच्या विरोधात. सो आता आपण बघूयात की दुसऱ्या दिवसामध्ये 7 तारखेला कोणते संघ एकमेकाच्या विरोधात असतील. तर वाकळण जीत बोईऱ्याचा संघ वाकळण आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच योगेश याचा संघ सोनारपाडा. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण बघूयात की दुसऱ्या मॅचमध्ये कोण कोणाच्या विरोधात. काटई जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधात गोळवली आहे. पहिल्या दिवसामध्ये गोळवली बी आहे तर दुसऱ्या दिवसामध्ये गोळवली आहे. त्यानंतर दिनांक 7 रोजी तिसरा सामना कोणता असेल बघूयात. शिरडून आहे, शिरडून ए आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल मोठा गाव. आणि शेवटची मॅच उंबारली योगेश यांचा उंबारली संघ आणि त्यांच्या अपोजिट अविनाश यांचा हेदुडणे. हे 2 दिवसाच्या मॅचचा शेड्यूलचे लॉट होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेत. सो जाऊयात आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्या अगोदर आपण बघूयात की कोणते संघ आहेत ते पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 5-6 तारखेला जे सामने आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की पिसवली त्यांच्या अपोजिट प्रवीण यांचा भोपर संघ. त्यानंतर गोळवली बी त्यांच्या विरोधात भोपर जो राहुलचा संघ असेल. VCC उसरगर त्यांच्या विरोधात समीर पाटील यांचा संघ सोनारपाडा आणि दावडी त्यांच्या विरोधात संदप. हा पहिल्या दिवसाचा शेड्यूल. आणि दुसऱ्या दिवसामध्ये वाकलन जीत बोईरचा संघ त्यांच्या विरोधात योगेश पाटीलचा संघ सोनारपाडा. काटई त्यांच्या विरोधात गोळवली ए. शिरडून ए त्यांच्या विरोधात मोठा गाव आणि हेदुटणे अविनाश यांचा संघ त्यांच्या विरोधात उंबारली योगेशचा संघ. सो हे 2 दिवसाचे लॉट. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूयात रोशन संते सरांचा आवाज. इट्स सो टू यू. मनीष पाटीलने पहिल्या इनिंगमध्ये 18 चेंडू आणि 63 धाव बनवले आहेत. त्यासाठी नक्कीच प्रेमनाथ पाटील शिवशंभू ट्रान्सपोर्टचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून 2100 रुपये गुगल पे त्यांना केलेले आहेत.
अपील करतायत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार एक चौकार आलाय. 97 धाव बनवायच्या आहेत. संदीप पाटील रन मशीन आपण पाहू शकाल जय हनुमान आयरेगाव या संघाची स्ट्राईक इनला आहे. फटका छान आहे. इनसाइड आउटचा हा फटका. ग्लोरियस स्ट्रोक सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. आयरेगाव या संघाने 97 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. 2 चौकार एक षटकार आलाय संदीप पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 14 आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 83. धावसंख्या आहे 14. 83 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. मनीष पाटील येत आहेत ज्याने 63 धाव बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विकेट किपर विकी पाटील आहेत. भंडारली या टीमची ओळख विकी पाटीलला आपण पाहतो यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या आहे 14. अजूनही 83 बनवायच्या आहेत. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 83 धावांची गरज. गोलंदाज मनीष राईट मोर द विकेटने. स्ट्राईक इनला बॅट्समन कल्पेश केने. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. विकी जज करतायत आणि विकीने हा झेल सोडलेला आहे. जीवनदान मिळतंय. धावसंख्या 1 पुढे जाईल 15. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल संदीप पाटील यांचा, कारण की संदीप पाटील एक विस्फोटक फलंदाज आहेत. खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत संदीप पाटील. टार्गेट खूप मोठा आहे. 97 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके मारावेच लागतील.
डेट चिन्ह घोषित करतायत पंच. मनीष पाटील ज्याने इम्प्रेस केलं होतं बॅटिंगने आपल्या. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. तील 21 धावा 21. ही खासियत आहे, ही ओळख आहे संदीप पाटीलची. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे संदीप पाटीलला आणि तो अनुभव कामी येतोय. सनील पाटील असतील, संदीप पाटील असतील, या टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. करण भगत नेहमीच लीड करतात आपल्या टीमला. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 21 धावा. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 22. 22 धावा. चला तिसऱ्या पंचांना यस बॅटिंग करणाऱ्या टीमने नक्कीच आक्षेप घेतलेला आहे गोलंदाज मनीष पाटीलच्या शैलीवरती. त्यामुळे विनंती असेल थर्ड अंपायर धावसंख्या 22 आहे. मनीष पाटील गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक इनला फलंदाज संदीप पाटील. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक षटकार आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी मनीष पाटील करतायत. या षटकामध्ये शांत ठेवलंय संदीप पाटीलला. धावसंख्या 22 आहे. चौकार षटकारांची नितांत गरज आहे आयरेगाव या टीमला या मॅचमध्ये, कारण की टार्गेट 97 धावांचा आहे. लॉफ करतायत. ग्लोरियस स्ट्रोक पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. संदीप पाटील ऑन फायर. संख्या 28-28. अजून एक तडाखा. फ्लॅट स्ट्रोक सीमा पार मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 34 धावा. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 63.
चेंडू शिल्लक आहेत 18 धावा बनवायचे आहेत 63. जोपर्यंत संदीप पाटील असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. जय हनुमान आयरेगाव या टीमच्या अनेक सामने जिंकून दिलेत संदीप पाटीलने. कल्पेश केने स्ट्राईक एंडला आहेत, पुल करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 35. 35 धावा, 35 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. या पार्टनरशिपमध्ये सिंहाचा वाटा आहे संदीप पाटीलचा, जो खेळतोय 32 या धावसंख्येवरती. काय बॅटिंग करतोय या मॅचमध्ये संदीप पाटीलचा बल्ला बोलतोय. 35. अपील करतायत आणि अपीलला फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. यस, स्लो रोना चेंडू. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 35. नक्कीच पिचिंग आउटसाइड लेग होती, हेच पाहिलं पंचांनी. पुन्हा एकदा वेगवान हा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतो. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या एकने पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 36. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. काय गोलंदाजी होतीये. ओम पाटील इम्प्रेस करतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. परफेक्ट यॉर्कर आणि यष्टांच्या पाठीमागे विकी पाटील देखील अप्रतिम कामगिरी करतायत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 36. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करताय आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती मनीष पाटीलने फलंदाज झालाय बाद. संदीप पाटील बॅक टू द पवेलियन. सनील पाटील आलेत आणि सनील पाटीलने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पण मध्ये एक जुना संघ होता निलेश म्हात्रे यांचा, YSCC. या टीमच्या माध्यमातून अनेक वेळा सनील पाटीलला आपण पाहिलं होतं. ओल्ड इज गोल्ड. सनील पाटीलने षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 42. 42 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. ओम पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. एक विकेट देखील मिळवली आहे. स्पेशली या षटकामध्ये नक्कीच संदीप पाटीलची विकेट मिळवली ओम पाटीलने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42.
12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 55. अवघ्या 8 धावेंचं षटक फेकलेलं आहे ओम पाटीलने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे गावदेवी भंडारली या संघाने. बारा चेंडू 55 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येत आहेत. बिंदास अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. एकदम मिळत्या चेंडूवरती पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या एकनी पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 54 धाव बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 11. ऑन साईडला खेळताय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 44. टार्गेट आहे 97 धावांचं या मॅच मध्ये. 10 चेंडू शिल्लक. 53 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान आयरेगाव या टीमला. कल्पेश केने स्ट्राइक इनला आहेत. लॉफ करतायत. पाठवलाय. वाईड डिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डॉट बॉल येतोय. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर होते. बीट झालेत. चेंडू पाठीमागे निघून जातोय सीमा रेषेच्या दिशेने आणि खराब फिल्डिंग. सीमा पार आहे तो चौकार. वादे दीपू मुंडे इन ऍक्शन मध्ये असतील. ओमसाई आगासन या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकाल 54 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आणि थोडीशी दुखापत आय थिंक कल्पेशला होते का नाहीये.
आला हा डॉट बॉल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 43. सहा चेंडू बनवायच्या धावा 43 या मॅचमध्ये. करण पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मिस्टायमिंग करण जज करतात आणि करणने हा झेल सोडलेला आहे. मिळते जीवनदान. 5 चेंडू आणि बनवायच्या धावा 42. पुन्हा एकदा प्रयत्न खूप चांगला केला होता मनीषने. क्या बात आहे. खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट. हा चेंडू आपण पाहू शकाल. त्याचा लोगो देखील क्लिअर दिसतोय. सिक्सर सुप्रीमो आणि खऱ्या अर्थाने आपलं हे लोगो आपल्या या असोसिएशनचं. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. सीमा पार षटकार. धावसंख्या 62. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू शिल्लक. स्विच हिट आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. स्विच हिट सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आहे. सनील पाटील ही ओळख आहे. सनील पाटीलची षटकार लगावलाय. चेंडू शिल्लक आहे 1. 72 धाव धावफलकावरती आहेत. चांगले फाईट दिली मित्र म्हणेन आयरेगाव या संघाने. जर संदीप पाटील असते खेळपट्टीवरती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं. आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर शेवट देखील गोड केलाय आणि सामना फिनिश झालेला आहे. सामना जिंकलाय आई गावदेवी भंडारली या संघाने. अभिनंदन आई गावदेवी भंडारली या संघाचं. हार्ड लक आयरेगाव संघ. चला बॉल जमा करायचे आहेत. विनंती असेल जुना चेंडू आपण जमा करा. चला लाईनअप करायचं आहे. शेक हँड करायचं आहे. खूप चांगली फाईट दिली या मॅच मध्ये. आयरेगाव या टीमने देखील 78 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये.
चला भंडार